नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता मी एका नवीन विषय माहिती सांगणार आहे. आपण रायझोमिका नावाचा एक नाव ऐकलं असेल, निर्मल कंपनीचं आहे आणि त्याचं द्रावण आपण तयार केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता द्रावण तयार केलेलं आहे आणि याला आता जवळपास 12-24 घंटे झालेले आहे. तर काल याच्यामध्ये आपण गूळ टाकला होता. गूळ आणि रायझोमिका याचं असं द्रावण तयार केलेलं आहे आणि याला लगेच आता ड्रिंचिंग करणार आहे. तर याच्यामध्ये याचे जास्तीत जास्त इफेक्ट होण्यासाठी प्युअर गावरानी काळा गूळ टाकला होता आणि याचा इफेक्ट होण्यासाठी किंवा लवकर लागण्यासाठी आपण हे द्रावण ड्रिंचिंग करणार आहे. तर याचा स्मेल येत आहे, थोडंसं गूळ असल्यामुळे थोडंसं त्याचा स्मेल येत आहे. साधारणतः आपण गावरानी याच्यासारखा वास येत आहे. तर असं द्रावण तयार केलेलं आहे. तर हे आता हे द्रावण आपण फिल्टर करून घेणार आहे आणि ते हळदीला ड्रिंचिंग करणार आहे, जेणेकरून हळदीच्या पांढऱ्या मुळ्या व मित्र किडी वाहण्यासाठी मदत होणार आहे. होतापर्यंत आपण पूर्ण हा ड्रिंचिंग ही पातळीच्या पंपानंच करायची आहे आणि त्याचे चांगले रिझल्ट येतील हे आपल्याला अपेक्षा. सध्या आता पावसासारखं वातावरण तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे जीवाणू मल्टिप्लाय झाल्याच्या नंतर आपण ते वापरू शकतो. तर हा नवीन व्हिडिओ मी बनवत असतो. तर आपण या व्हिडिओवर जर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण पूर्ण जैविक रासायनिक याचा संगोपन करून ही हळदीचं आपण घेतलेली आहे. हळद थोडी पिवळी असली काय आणि हिरवी असली काय फारसं काही फरक पडत नाही आणि त्याचं काही फारसं काही तोटाही होत नाही. तर याला मूलभूत अन्नद्रव्य देणं गरजेचं असते, ते आपण येणाऱ्या काळामध्ये देणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. असं द्रावण आपण प्रत्येक टाकीला हलवून टाकणार आहे आणि याचा चांगला परिणाम काय होईल ते मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दाखवणार आहे. तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून या आपण औषध टाकल्यामुळं जे सेंद्रियचं कार्बो सोल्युशन वाढलं पाहिजे, मित्रकिडीची वाढ झाली पाहिजे आणि गांडुळाची संख्या वाढली पाहिजे आणि याचे रूट वगैरे हळदीचे चांगले झाले पाहिजे, हेच हा उद्देश आहे. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपण कुठून हा व्हिडिओ पाहता तर नक्कीच तुम्ही करा. आणि काही वाटल्या असल्यास तुम्ही आपल्या व्हॉट्सअपचा लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन लिंक जॉईन करू शकता. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.